प्रत्येक सब रिजनमध्ये True. प्रत्येक कानाकोपऱ्यात IVF चे क्लिनिक्स निघाले. बरोबर. पण IVF ची ट्रीटमेंट ही खूप महाग असते. True. आणि तर अशा काही केसेस आहेत का की जिथे IVF करणं टाळलं कारण की तुम्ही ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, निसर्गोपचार True. या सगळ्यांनी केलेलं ती आहे. पॉसिबिलिटी चेंज केली? माझ्याकडे आय कॅन गिव्ह यू एक्झाम्पल. म्हणजे 2025 मी सांगू शकतो. आता 2026 चालू झालाय तर म्हणजे मी 3 केसेस असे केलेले आहेत ज्यांना म्हणजे मला जे लक्षात आहेत आता 2025 मध्ये 25च्या की एक दिल्लीवरनं मॅडम आल्या होत्या. त्यांचे 2 IVF फेलियर झाले होते. बरं. आणि ते जॉबसाठी इथे पुण्यामध्ये शिफ्ट झाल्या. आणि नवरा बायको आले, सांगितलं हा प्रॉब्लेम आहे. आणि नेक्स्ट सायकल आम्हाला 3 महिन्यांनी गॅपनं सांगितलंय, पुन्हा डॉक्टरने तिकडे दिल्लीला बोलवलेलं आहे. तर मी म्हणालो, तुम्ही जर आलेला आहात तर तुम्हाला अॅक्युपंक्चर काय माहिती आहे का? तर नाही, आम्ही युट्यूबवरती बघितलं, USA मध्ये अॅक्युपंक्चर यूज करतात. आणि सर जे होते ते US मध्ये राहून आलेले होते. तर ते म्हणाले की तिथे यूज करतात, तर आम्ही पुण्यामध्ये बघत होतो, आम्हाला तुमचं नाव दिसलं आणि आम्ही तुमच्याकडे आलोय, काय करता येईल? म्हटलं सेम प्रोटोकॉल, तुम्ही बघा 12 सेशन किंवा 1 महिनाभर करून, एका महिन्यात फरक दिसतो तुमच्या ओव्हरऑल एनर्जीमध्ये, तर तुम्ही सांगा. तर म्हणाले एनर्जी म्हणजे काय? तर मी म्हणालो, बाबा तुमच्या झोपेच्या सायकलमध्ये, तुमच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, म्हणजे त्यांना खूप पेन होतं पिरियड्समध्ये, तर त्या पेन तुमचे रेग्युलर बॅलन्स होणे, प्रचंड व्हाईट डिस्चार्ज होता, तो बॅलन्स करणे, किंवा त्याला लुकोरिया जे म्हणतात, किंवा त्यांचं खूप लोअर बॅक पेन होतं, हेअर फॉल खूप होता, विटॅमिन डी ची डेफिशियन्सी प्रचंड होती, म्हणजे डेफिशियंट होते, B12 कमी होतं, त्यांना खूप डिस्टर्ब स्लीप असायची, खूप अँझायटी होती बिकॉज ऑफ द फेलियर, आणि बॉडी थकलेली होती बेसिकली. कारण IVF हे बऱ्यापैकी बॉडीला जीर्ण करतं, थकवतं, आणि इट इज नॉट इझी टू अंडरगो दॅट सायकल ऑल द टाइम. तर मग त्यांना मी म्हटलं, तुम्ही प्रयत्न करा 1 महिना, बघा काय फरक पडतोय. तर शी वॉज हॅपी की माझी पिरियड्सचा पेन कमी झाला. नेक्स्ट सायकल मी सांगितलं की माझं पिरियड्स ह्यावेळी विदाऊट पेन आले, पेन फ्री होतं ह्यावेळी, तर मला बरं वाटतं, बॅक पेन कमी झालाय, माझं डायजेशन मेटाबॉलिझम चांगलं झालंय, झोप सुधारली आहे, अंगावरती किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स होते, ओटीपोटाच्या खाली त्यांना काही जास्त म्हणजे प्रायव्हेट पार्टची इथे जास्त त्यांना पिंपल्स आले होते, इन्फेक्शन म्हणा साधारणतः, ते कमी झालं, त्यांची इम्युनिटी चांगली झाली. तर त्यानंतर 4थ्या महिना जेव्हा आला तेव्हा शी केम विथ अ बॉक्स ऑफ स्वीट्स, आणि म्हटलं काय झालं? तर गुड न्यूज आहे. म्हटलं अरे, सो हे अनएक्सपेक्टेड होतं त्यांना सुद्धा, मला सुद्धा. कारण कसं होतं, तुम्ही कुणाचं कसं नॅचरली सांगता येत नाही, तुम्ही फक्त बॉडीला बॅलन्स करा, बरोबर, नेचर विल टेक केअर ऑफ इट.